मान्य प्रबंधक स्टेशन प्रबंधक बडगुजर साहेब यांना आम्ही आता निवेदन दिले रेल्वे प्रवास. त्याच्यामध्ये आम्ही काही गाड्यांची मागणी केली त्यांच्याकडे, जसं धुळे पुणे एक्सप्रेस ही नवीन गाडी सुरू करण्यात यावी, तसंच कर्नाटक एक्सप्रेसला थांबा मिळावा, गोवा एक्सप्रेसला थांबा मिळावा. आणि खटू श्यामसाठी आता बरेचसे लोक भाविक आहे, यांना जाण्याचे हाल होत आहेत, तर त्यांच्यासाठी जी गाडी आता चालू झालेली आहे त्या गाडीचा थांबा 40 इथे मिळावा. त्यानंतर तिरुपती ओखा ही जी गाडी आहे त्याच्यासाठी महत्वाचे ज्योतिर्लिंग सोरटी, सोमनाथ, नागेश्वर, द्वारका, तिरुपती, रामेश्वर या तीर्थक्षेत्रांसाठी जाण्यासाठी ती गाडी सोयीची असणार आहे चाळीसगावकरांसाठी. कारण चाळीसगावकरांना मनमाड जावं लागतं, काही ठिकाणी भुसावळ जावं लागतं, पण त्या गाड्यांना जर इथे स्टॉप भेटला तर चाळीसगावकरांची सोय होईल. चाळीसगाव एक 4 जिल्ह्यांचं मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी, त्याची मागणी आम्ही चाळीसगाव स्टेशन प्रबंधकांकडे केलेली आहे. नमस्कार, मी सुभाष बजाज, प्रवासी समिती उपाध्यक्ष. आता नुकताच आम्ही स्टेशन प्रबंधक श्री बडगुजर नरेश बडगुजर साहेबांना भेटलो. आज DM साहेब सुद्धा आलेले होते, पण काही कारणास्तव आमची त्यांची भेट नाही होऊ शकली. मित्रांनो, चाळीसगाव तालुका हा एक मध्यवर्गीय सेंटर आहे, तसंच जंक्शन स्टेशन आहे. तरी आमच्या इथं रिक्षावाले, काही दुकानदार, काही व्यापारी सर्वांचा उदरनिर्वाह जे आहे आता ठराविक वस्तूंवर चालतं. तसं स्टेशन आमचं कसं आहे, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी जंक्शन असल्यामुळं बऱ्याचशा गाड्या ते थांबत नाही. भारताच्या सेनामध्ये काम करणारे सैनिक, रुग्ण, वयोवृद्ध लोक, शिक्षणासाठी बाहेर येणारे जाणारे भरपूर विद्यार्थ्यांना गाड्या नाही इथून जायला. त्याच्यासाठी आम्ही अशा गाड्या मागितल्या आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा, व्यापाऱ्यांचा, भारतीय सैनिकांचा फायदा व्हावा. आणि या न थांबणाऱ्या गाड्या आहे, कारण बरेचशा वेळा लोकांना मनमाड, जळगाव, भुसावळ जायला गाडी पकडावी लागते, कोणाबरोबर फॅमिली असते, कोणाबरोबर काय. तसंच धुळं पुन्हा ही आम्ही नवीन गाडी सुरू करण्याचं निवेदन दिलेलं आहे, कारण धुळं आमचं चाळीसगावला संलग्न आहे आणि धुळ्याहून जास्त रेल्वेची सुविधा नसल्यामुळं भरपूर प्रवाशांना चाळीसगावला लागतं. तसं पुण्यासाठी, पुणा हा शिक्षणाचा सेंटर आहे, त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी तालुक्यातील लोक पुण्याला जातात, शिकतात, राहतात. त्यांना अडचणी येते आणि लक्झरीवाले खूप पैसे घेतात, 1500, 1600, 1800 रुपये घेतात. रेल्वे कसं सुरक्षित आहे समजण्याने 250-300 रुपयामध्ये रिझर्वेशन करून जाता येईल. याच्यासाठी आम्ही सगळे प्रवासी समितीचे कार्यकर्ता आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी, मान्य सर्वांनी आता निवेदन दिलं आहे. तसंच 17 तारखेला आम्ही GM साहेबांची व्यक्तिगत भेट घेऊन अध्यक्ष श्री किरणभाऊ आडव, उपाध्यक्ष सुभाष बजाज, आमचे प्रवासी समितीचे बंधूभाई, कार्यकर्ता जगदीशभाई, कलीमभाई, जग्या, राजू, आम्ही सगळे निवेदन देणार आहे आणि तालुक्यासाठी, जनतेसाठी आम्ही गाड्यांची मागणी करतोय. धन्यवाद. त्यानंतर अजून एक मागणी स्पेशल प्रायव्हेटवर आम्ही मागितलेली आहे की जी शटल आहे सकाळची, तिचा टायमिंग चेंज करण्यात यावा. अहो, तिचा टाइम नियमित प्रमाणे म्हणजे कमीत कमी 7:45चा जो टायमिंग होता, जुना टायमिंग, तो आम्हाला महत्वाचा आहे. आणि तो जर नाही झाला तर आम्ही आंदोलनाचा इशारा सुद्धा देणार आहे. कोविड नंतरच्या गाड्यांचे टायमिंग चेंज झाले, ती गाडी आमची महत्वाची. भरपूर नोकरी वर्गाला तिथं जळगावला जाऊन 1-1 तास टाइमपास करावं लागतं, पहाटे 6ला 5ला उठावं लागतं. ती गाडीचा टाइम जुन्या शटल आणि या महाराष्ट्राचा टाइम पूर्वरित करण्यात यावा, ही सुद्धा मागणी आम्ही GMच्या कानावर टाकणार आहे. धन्यवाद.